अजिबात करू नको, कारण गव्हर्नमेंटने आता जीएसटी पण साफ बंद करून म्हणजे कमीच केलं ना जवळजवळ, आणि टाळी अंक तर बिलकुल नाही. कारण बऱ्याच ठिकाणी जाते जाऊन सांगते की भजन कीर्तन नामस्मरणात टाळी म्हणजे प्रेक्षकांची टाळी जी असा ही आमच्यासाठी आशीर्वाद असा, आणि ती तुमची प्रेमाची शिदोरी असा. पण टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे. टाळ्यांचे 3 फायदे पण असत, टाळ्यांचे 3 फायदे पण असत. पहिलं टाळ्यांचा फायदा मेन म्हणजे की ज्यावेळी तुम्ही भजन ऐकत असतात आणि भजन ऐकता ऐकता तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवतात, आणि टाळ्या वाजवत असताना त्या टाळ्या वाजत असताना एखादी डेंग्यू किंवा मलेरियाची मच्छर ज्या आजूबाजूक असली तर ती आधी टाळीमध्ये मिळते आणि ती चिराड मारतात, म्हणजे रोगराई पसरत नाही. दुसरा विषय की ज्यावेळी भजन ऐकताना एखाद्याची ब्रह्मानंद टाळी लागता, म्हणजे तो जवळजवळ झोपतात, ब्रह्मानंद टाळी लागतात. आणि ज्यावेळी तुम्ही कडकड अशी टाळी वाजवतात, अशी कडकड टाळी वाजवतात त्यावेळी तो झोपलेला आधी जागा होता. 2 नंबर. आणि तिसरं महत्वाचा फायदा आयुर्वेदात सांगितला की हे आता जे तळवेद नाही नसा असत, बरोबर ना पण, आणि त्याचा थेट संबंध त्या नसांचा ह्या हृदयापर्यंत असा. आणि ज्यावेळी तुम्ही या टाळ्या वाजवतात त्यावेळी चांगला ब्लड सर्क्युलेशन होता आणि अटॅक येण्याची भीती राहत नाही. काय जवळजवळ अटॅक येतच नाही. म्हणून एकदा जोरदार टाळ्या एकदा, कारण आम्ही संदीप बरोबर ना करते ना, बरोबर आहे ना, सांगलंच तर बरं. खरोखर माझा वर्गमित्र संदीप सावंत, बरेचसे असे आमचे मित्र आणि माझे काका म्हणा आजोबा म्हणा बरेच आलेले आहेत. आणि खरोखर साऊंड एकदम जबरदस्त लावलेलो असा, म्हणजे प्रश्नच नाही, जबरदस्त झाला. फक्त माझा आवाज त्यांना जाऊ गया, कारण बघा साऊंड वाल्यांका मी कायम ते नाही तर मग जमतच नाही, कारण कसा साऊंड होय पहिलं तरी होय. कारण साऊंडवर कसं बघा प्रत्येकाक वाटतंय, काय काय डॉक्टरांना वाटतं की रोगराई प्रसारामध्ये काय काय डॉक्टरांना आणि माझ्या दवाखान्यामध्ये काय काय हे असतात. कोण आमचे कोण मॅकॅनिक लोक ते असतात, आपले वकील असतात, त्या वकिलांना पण वाटतं काहीतरी एखादा गुन्हा घडा दे आणि केस लढूक माझ्याकडे येऊन दे. पण आमचं साऊंड वाला दादा सकाळी उठून अगरबत्ती जवळ लावतो आणि काय सांगणार, कोणाकडे शुभकार्य असू दे, कोणाकडे लग्न असू दे, कोणाकडे बारसो असू दे, कोणाकडे सत्यनारायणाची पूजा असू दे, कोणाचा वाढदिवस असू दे, आणि साऊंड आनंद लागायचे. आमच्या सावंत बुवांचा बुवा एकदम बुवा बाकी ठीक नसेल ना, एवढ्यापासून लिहून घेतलास. त्याचप्रमाणे आमचे युट्यूबचे मालक गायकवाड साहेब, प्रज्वल गायकवाड साहेब इथे आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे मीर सावंत, गीतेश सावंत हे पण युट्यूबच्या त्याला 7 समुद्र पलीकडे देशा विदेशात भजन पोहोचवण्याचं काम ते करतायत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी म्हणून लावले. बाकी खरोखर रुपावली घेत आहे गजरात भरपूर मजा करणार, काय प्रश्न नाही, कारण तुमका टाइम मिळा गयो काय. पण बाकी एकदम जबरदस्त, तुमच्याकडे बघताना असं वाटतं की एकदम जबरदस्त, प्रश्नच नाही, एकदम खाता पित्या घरचे नाही. आमचा काय मी अन्न खाते पण अन्न माका खाता अशी सध्या, म्हणजे माझ्यावर ना सांगतो, पण मी खाते पण अन्न माका खाता अशी परिस्थिती. तुमच्याकडे बघल्यानंतर बाकी काय एकदम जबरदस्त काय बघायचंच नाही आकडे सगळे काय. भजन सोडायचं नाही, भजन महत्वाचं. तुमका शुभेच्छा देते रुपाली गीते, कारण जवळजवळ बराच वेळ झालाय. काय नाही, मनोरंजन 100% गजराच्या माध्यमातून होणार, प्रश्नच नाही. गोपीकृष्ण अकादमी कणकवली संस्थापक आमचे परममित्र सन्मान्य श्री लक्ष्मण भागवे आणि मयूर पेडणेकर
अमित बागवे तर कुठे आणि मयूर पेडणेकर कुठे असते तर अमित बागवे यांनी जरा खुर्चीचा मान राखायचा जरा खुर्चीचे एक सुरू हे करून देऊया अरेंजमेंट अमित बागवे आमचे गुरुबंधू सारे गपध सानी पानी ध माधप गपरे ग सारे गप सानी ध पद म पग मग निसा धनी पद म पग मग रे सा जीवा तळमळे तुझ्या कोठे मला भेटसी कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणाने कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणाने कोठे मला भेटसी जीवा तळमळे तुझ्या जीवा तळमळे तुझ्या कोठे मला भेटसी कोठे मला भेटसी अनंत युगाच्या रूप पाहतालोचनी सुख झाले होतानी पाहतालोचनी सुख झाले होतानी
Oh,